यू राम राम. हाड राम राम. हाऊ डेअर यू कम इन दिस हाऊस? श्याम, ह्याच्याशी इंग्लिश मध्ये काय बोलतोस? ह्याला इंग्लिशचा एबीसीडी सुद्धा येत नसणार. तुझी या घरात पाऊल टाकण्याची हिंमत कशी झाली? अंगाला हात लावायचं काम नाही. बिन हाताचा मुंबईला जाशील. शट अप अँड गेट आउट ऑफ दिस हाऊस. काय बोलला रे? तो म्हणतोय धोबी पचाड कसा असतो ते काय चाललं का तुमचं सगळं? अंकल, हे गावंढळ अशिक्षित लोक आमची तक्रार करायला आले. आम्ही व्हॉट नॉनसेन्स. आणि तू असं वरती का बसलाय? खुर्ची नाही का बसायला? चल खाली उतर. याच लोकांनी मला वरती बसवलं. योज म्हणला इंग्लिश मध्ये मला वर बसायचं. नाही पप्पा, चूक याचीच आहे. ह्यानीच पहिली सुरुवात केली. व्हॉट नॉनसेन्स आर यू टॉकिंग ज्योती? शट अप. आणि पप्पा, काल नदीत बुडताना ह्यानीच मला वाचवलं. कुठे दीपकने? त्याचं नाव मला माहित नाही. अरे कमाल आहे. ये मी तुझी ओळख करून देतो. दीपक, ही माझी मुलगी ज्योती. हॅलो. हॅलो. आणि हा तिचा मित्र श्याम. शेक हँड्स? नो, नेवर. दिस मॅन लिटरली किस्ड हर yesterday. दीपक? नो सर, I didn't kiss her. That was mouth-to-mouth resuscitation to save her life. याला मराठीत कृत्रिम श्वासोच्छ्वास म्हणतात. तुम्हाला समजावं म्हणून त्याने इंग्रजीत सांगितलं. थँक्यू दीपक, माझ्या मुलीचे प्राण वाचवल्याबद्दल. मला धन्यवाद देण्याची काहीच गरज नाही साहेब. अहो, माझ्या जागी आंबेवाडीतला दुसरा कुठलाही मुलगा असता ना तरी त्याने हेच केलं असतं. सरपंच, तुमच्या गावची जत्रा कधी आहे? उद्यापासून सुरू होणार साहेब. काय बजरंगा? बैलगाडीच्या शर्यतीनं तिथं उद्घाटन होणार आहे बघा. शिटी वाजवायला असते. ढवळ्या पोळ्या कुठे चालले? ठीक आहे, तुमची जत्रा होईपर्यंत आपण रस्त्याचं काम स्थगित करू. धन्यवाद. चला चला. तुमच्या बैलगाडीच्या शर्यतीत आमची बैलगाडी धावणार आहे बरं का. आणि आम्ही ती शर्यत जिंकणार आहोत. तुम्ही तर आम्हाला केव्हा जिंकले दीक्षित साहेब. चल की दीपू. आलो, येतो दीक्षित साहेब. चल 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 बाबा. अरे बरीच काम आहेत बाबा. पोस्टर लावायचे. लई कामं पडल्यात. बैल पुढे. अरे चल लवकर. चल चल लवकर. पप्पा, आपण शर्यतीत नक्की भाग घ्यायचा ना? डेफिनेटली. पुढे यायचं नाही. तुला रेस सुरू व्हायला अजून टाइम आहे. मी शिटी वाजवल्या बघा. रेस काही सुरू व्हायची नाही. असं पण तुझी शिट्टी आहे कुठं? आहे ना? कुठे? नको, तू नको वाजवू. माझे बैल मागे जातील. कमळे, ती शिट्टी आली इकडं. आण मग तुला तिकडे गुमान उभी राहा. काहीतरी करते येड्यावानी. हे लक्षात, मी अक्की नाही तुझ्यासाठी हा हार आणलाय. पण अजून रेस सुरू व्हायचे. आपली रेस कवाच सुरू झाली. या वर्षी रेस हरतोय बहुतेक मी. हारलास तरी मी तुलाच हार घालणार. मग आपण 7 फेरे घ्यायचे. कमळे, तू अजून इथं जा तिकडे. अरे हळू ओरड, बैल घाबरत. शर्यतीचा टाइम झाला. दीपू कुठे गेला? देवीच्या दर्शनाला गेला आहे. आई, यश दे. Come on, Jyoti. Race is about to start. चल ज्योती, लवकर चल. अगं किती वेळ? रेस संपल्यावर येणार की काय?
दीपक, मी तुला हाक मारलीये. अशी वरवरची हाक नकोय मला. हृदयाच्या तळापासून साथ घालशील तेव्हाच हा दीपू तुला प्रतिसाद देईल. अगं ज्योती ज्योती, ज्योती, अगं, काय झालं? कशी आहेस तू? हृदयाच्या तळापासून साथ घालशील तेव्हाच हा दीपू तुला प्रतिसाद देईल. दीपक, मी तुला हाक मारलीये. लटपट लटपट तुर चालन ग मोठ्या नखऱ्यात, बोलन ग मंजू मैनेत. नारी ग नारी ग नारी ग नारी ग. लटपट लटपट तुझ चालन ग मोठ्या नखऱ्यात, बोलन ग मंजू मैनेत. नारी ग नारी ग नारी ग. महादू काका? हा, कोण ताईसाहेब? अजून तुम्ही जागेच? काय पाहिजे का तुम्हाला? नाही, काय नाही. तो गाडीवाला ज्याने मला वाचवलं. कोण? तो दीपू होय? हो. तो कुठे राहतो? हा, देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार, तत्नना देखा है पहली बार साजन की आंखों में कमळे? प्यार. ए कमळे, काय ग? अगं गाणं म्हणते का भाताला वारा देते? हा, दोन्ही बी एकदम करते. तरी पण काम कमी आणि गाणंच लय तुझं. सासरी गेल्यावर कसं होणार ग तुझं? हा, सासू चांगली मिळाली तर बरं, नाही तर काय खरं नाही बघ तुझं. मला सासूच नाही. म्हणजे म्हणजे काय? म्हणजे लक्षाची आई लहानपणीच वर गेली. ए बया, म्हणजे तू धरून चालले वय लक्ष बरोबर तुझं लगीन होईल? मग दुसरं कोण त्याच्याशी लगीन करणार? आणि बजरंग दादा तो तयार होईल वय? का नाही तयार होणार? म्या माझ्या दीपू दादाचा वशिला लावीन की. माफ करा. दीपक. दीपक? दीपू हा, होय? तोच. इथंच राहतो. काय पाहिजे? आपण. ही दीपूची आहे. नमस्कार. नमस्कार. मी दीक्षितांची मुलगी. आ, दीक्षित साहेबांची लेख होय? अगं मग अशी बाहेर का उभी? ये आत ये. काय बघत उभी राहिलीस? 2 कप चहा कर. वय वय. नको नको, कशाला? अगं असं कसं? पहिल्यांदा आलीस ना? तशीच गेली तर दीपू रागवेल की माझ्यावर? हा, ये आत ये. ये बस. माझा दीपू सारखा ज्योती ज्योती करतो. ती तूच नव? काय येडी म्या अभिषानाने भरले आणि तुला बी भरवलं. थांबा. काल तुझ्या गाडीची बैल उधळली होती ना? तुम्हाला कळलं वाटतं ते? दीपू मला नाही सांगणार तर कुणाला सांगणार? हा, अगं काल रातभर पुन्हा पुन्हा तेच आम्हाला सांगत होता तो. एकदा बजरंग दादाला, एकदा मला. ज्योतीला असं केलं आणि मग मी तसं केलं. ज्योती अशी आणि ज्योती तशी. रातभर त्याचं हेच चाललं होतं बघ. काल त्याच्यामुळेच माझे प्राण वाचले. ते तर वाचणारच ग. पण कुठे लागलं नाही ना हो तुला? फार नाही, जरासं खर्चटले. अगं काय जरासं? केवढं लागलंय तुला? कमळे बघ ग, माझ्या पोरीला केवढं लागलंय. हा, होय होय. दे, घ्या चहा घ्या. कपाचा कान तुटलाय, सांभाळून घ्या. सावकाश पी. हा, दुसरा कप नव्हता होय? एकच कप आहे. कप कतडी. दीपक कुठे बाहेर गेलाय का? कोणाच ठाव? तुला ठाव आहे का? हा,
लक्षाला ठाव असेल. हा लक्षा कोण? त्यो त्यो नाही का आपलं टुरिंग टॉकीज वाला? तिला कसं ठाव असणार? घेऊन जा तिला. आणि हे बघ परत या हं. निवांत येळ काढून ये बर का. आणि हे बघ उठ सूट जीव धोक्यात घालू नगस. अगं प्रत्येक वेळे कोणी जीवाचा जीवलग भेटलच असं नाही. हा जा जा घेऊन तिला. चला चला येते मी. सांभाळू ना. चल सावकाश ग. अरे 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 तू कशाला हलतोय? पोस्टर सरळ कर. हिरोईनचा चेहरा वाकडा असला तरी चालेल, पोस्टर सरळ लागलं पाहिजे. हा. सरळ कर, सरळ कर, सरळ कर. त्या बाजूने घे. शाबास शाबास. लागलं काय? लागलं काय? शाबास. हा काय करतोय? ए त्या हिरोईनला हात नको लाव. तो संजय दत्त गोळी घालेल तुला. लक्षा हिरोईननं हाक मारली मला. हॅलो हे फेस काढोय. आई 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 आई. माझी आई कशाला आली आता? संध्याकाळी ये, संध्याकाळी शो आहे. अरे दीपू कुठे आहे? ज्योतिताई आली आहे ना त्याला भेटाया. ज्योतिताई कशाला? काल त्यांनी माझे प्राण वाचवल्याबद्दल मला त्याचे आभार मानायचे. आभार मानायचे. मग त्यासाठी तुम्ही कशाला आलात? पोस्टाने पाठवलं असं चाललं असतं. म्हणजे तुमचे आभार जरा लवकर पोचले असते ना. पोस्ट पण घेऊन आला असता. तुम्हाला नसतं यावं लागलं. नाही मला त्याला प्रत्यक्षातच भेटायचं होतं. प्रत्यक्ष त्याला कुठे लागलं तर नाही ना? नाही ना अजिबात नाही. तुला काय अक्कल आहे का? काहीतरी बोलते. काय सांगू तुम्हाला? अहो तिची सगळी हाडं पिचून गेली. तो उजव्या कुशीवर वळला तर डावीकडची हाडं वाजतात कडकड 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 कडकड. डाव्या कुशीवर वळला तर उजव्या साईडची हाडं वाजतात खुळखुळ खुळखुळ खुळखुळ. सगळ्या शरीराचा नुसता खुळखुळा झालाय. हो खुळखुळ खुळखुळ. काय बोलताय तुम्ही? कुठे तो? शेतावर आपण ते शेक घेत बसला असेल. तुम्ही लवकर जावा आणि त्याला जोरानं हाक मारा. तो तुम्हाला ओ म्हणाल. जात आहे ना? जा. दीपक दीपू दीपू दीपू. अशी वरवरची हाक नकोय मला. हृदयाच्या तळापासून साथ घालशील तेव्हाच हा दीपू तुला प्रतिसाद देईल.